अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोमेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घाली सकौतुक एका जनार्दनी नाचे देक गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन 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 पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतती त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताती त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृदिक् प्रदेशं विदिन्द्राणि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुनला मेरे पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वतात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ही कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने हती बाबिका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे विठ्ठल विठ्ठल अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन येते अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद परभणी चालू असलेला आपल्या ह्याही वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव यामधील 8व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत बरोबर आहे ना 8वं वर्ष या 8व्या वर्षामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव साधू संतांच्या आशीर्वादाने थोर मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या वतीने मला इथं उभं करण्याचा योग आला तुमच्या सर्वांचं दर्शन हरिभक्त पारायण नारायण बापू यांना फोन केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्वांच्याच तसंच महिलांच्या परिश्रमातून चालू असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा आणि ह्याच्या या सोहळ्यातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला दिली हे भाग्य समजावं लागेल विठ्ठल 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 या कार्यक्रमासाठी साथ संगत लागणारे विनेकरी आजी असतील त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते तसेच संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी फिरून काढला ते असे हरिभक्त पारायण संगीत विशारद गोपीनाथजी महाराज तेही आज कीर्तनासाठी उपस्थित राहिले त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते तसेच आपले कैलास अण्णा असतील अण्णा कैलास अण्णा इंद्रजित दादा मला काही नाव माहित नाही आप्पा भाऊ सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते नारायण भाऊ असतील इकडं आता महिलांचे नाव काही माहिती नाही गायनाचार्य मीराताई मनगटी यांच्याही चरणावर नतमस्तक होते सर्वच महिला मंडळी चालेल ना तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि समोर असलेले तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय देवी माता की जय विठ्ठल 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 महत्वाचं राहिलं होतं या कार्यक्रमासाठी ज्यांनी ही आवर्जून सेवा घेतली तसेच आमच्या हरिभक्त पारायण छायाताई बारकू नाही उषाताई बाळासाहेब साळुंके यांच्या वतीने ही सेवा करण्याचा योग आणि संत भोजन सुद्धा व्यवस्थित झालं बरं का महाराज आणि तुमच्या सर्वांच्या चरणावर तसेच इकडं साऊंड सर्व्हिस आसन त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते आणि तुम्ही सर्व खुनू राहिले मला माहिती आहे कारण की काय होतं जो मोठा माणूस असतो ना त्याचा माणूस शेवट घे त्याचं नाव शेवट घ्यावं लागतं नाही शेवट घ्यावं लागतं कारण की जो माणूस महाराष्ट्रात गाजलेला असतो ना त्याचं नाव म्हणजे आपल्याला आता ते 2 तास वाजवणारे असे हरिभक्त पारायण योगेशजी महाराज काळे यांच्याही चरणावर नतमस्तक होते आणि इथं समोर माझे पतिदेव कारण की आज तुम्हा सर्वांचं महाराष्ट्रभर फिरणं म्हणजे त्यांच्यामुळं होतंय बरं का अण्णा कारण की त्यांना जर जाऊ दिलं नसतं तर माझा परमार्थ झाला नसता त्यांच्याही चरणावर माझे पतिदेव त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते आणि आपल्याला हा कार्यक्रम माऊली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कधीही दिसल
कारण की तुम्ही आज नाही कधीही बघू शकता. कारण की त्यांची इच्छा म्हणा का मनोदेवीची इच्छा म्हणा काय करून जाणे आता ती कशी बुद्धी देईल तसं बोलण्याचा प्रयत्न करते. विठ्ठला अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 3.5 चरणाचा अभंग चौकडातील अभंग तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयातील कानपाठ तरी असेल. तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयातील अभंग आणि देवी मातेचं वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. विठ्ठला 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 विठ्ठला. अगदी वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे बघा, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही महान कार्य केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही महान कार्य केलं ते महान कार्य पूर्ण करण्याकरता ते महान कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने अवतार घेतला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. अगदी याच न्यायाने माझ्या नामदेव महाराजांनी देखील शतकोटी अभंग पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होती आणि ती अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांनी तुकाराम महाराजांच्या नावाने अवतार घेतला. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला तिथून पुढे सुरुवात झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही अल्पवयामध्ये जे काही महान कार्य केलं ते महान कार्य म्हणजे कोणतं? ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, अमृत अनुभव असेल. आता माऊलींचा अधिकार मोठा असल्यामुळं, माऊलींचं ज्ञान मोठं असल्यामुळं ते सामान्य लोकांच्या गळी उतरत नव्हतं. कारण ती सामान्य लोकांच्या गळी उतरवणं म्हणजे फार अवघड होतं. माऊलींची आज आपण एखादी ज्ञानेश्वरीतली ओवी वाचा, एखादी चांगदेव पासष्टीची ओवी वाचा, अमृत अनुभवची ओवी वाचा, आपल्याला सहसा तिचा अर्थ कळत नाही. कळतो का महाराज? तिचा अर्थ आपल्याला सहसा कळत नाही. मग एवढं माऊलींचं ज्ञान अवघड. मग माऊलींनी विचार केला, अरे जगाचा उद्धार करण्याकरता आपण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगासमोर आणला आणि मग ह्या जगाला हे ज्ञान कसं कळेल? ह्या जगाला त्यांच्या भाषेत ज्ञान सांगितलं तरच त्यांना कळेल, अन्यथा कळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांच्या नावाने अवतार घेतला आणि नाथ महाराजांनी विचार केला, हे जग तर सामान्य, मग सामान्य लोकांच्या गळी हे ज्ञान कसं उतरायचं? सामान्य लोकांच्या गळी हे ज्ञान उतरवणं फार अवघड आहे. मग सामान्य लोक परमार्थामध्ये कसे येतील? नाथ महाराजांनी विचार केला, सामान्य लोक परमार्थामध्ये आले पाहिजे, नाहीतर येणार नाही. सामान्य लोक परमार्थामध्ये आले पाहिजे याकरता माझ्या नाथ महाराजांनी नवीन पायंदा पाडला. त्या आध्यात्मिक ज्ञानाचा नवीन पायंदा पाडला. त्यामध्ये माझ्या नाथ महाराजांनी भारुडा असतील, गवळणी असेल, जोशी, जाते, दळण इत्यादीचा विषय जोडला. म्हणजे माझ्या नाथ महाराजांनी मनोरंजनाचा विषय जोडला. त्या मनोरंजनाच्या माध्यमातून पुरुष मंडळी, महिला मंडळी संप्रदायाकडे येतील. वारकरी संप्रदायामध्ये महिला मंडळींना आवड लागेल म्हणून महिला मंडळींकरता माझ्या नाथ महाराजांनी जातं निर्माण केलं. आता जात्यावरच्या ओव्या जर म्हटलं महिला मंडळ, आनंद होतो ना तुम्हाला? सकाळी ऐकलं का? काकड्यावाले महिला मंडळ सकाळी जातं झालं का? जात्यावरच्या ओव्या म्हणत असताना महिला मंडळींना आनंद होतो. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ व्रतरा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळियेले पीठ म्या भरियेले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. गोड लागलं का? म्हणजे नाथ महाराजांनी विचार केला, महिलांकरिता जातं निर्माण केलं. मग पुरुष मंडळी परमार्थामध्ये आले पाहिजे. मग त्यांच्याकरता एक नाथ महाराजांचं भारूड प्रसिद्ध आहे. मला नवरा नको ग बाई, मला दादला
फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. ती बाई सांगते नवऱ्याच्या संसारामध्ये कसं असतं. फाटकीच लुगडी तुटकीच चोळी, याला शिवाय दोरावी नाही. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी, यावर तेलाची धार बी नाही. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. बाय 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 बाय. महिला मंडळ म्हणे हिनं काय लावलं, नवरा नको दादला नको. पण आपण नाही म्हणत, आपल्या मनाचं नाही. संतांनी सांगितलंय, संत महात्मे म्हणतात मला नवरा नको ग बाई. प्रमाण कोणी दिलंय? नाथ महाराजांनी. नाथ महाराज देखील एक नवरा आहे, परंतु तरी ते सांगतात मला नवरा नको ग बाई. महिला मंडळीनं फक्त ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. आणि आचरणात जर आणलं, तुम्ही घरी गेल्यावर म्हटल्या मला नवरा नको ग बाई, इथं बसलेल्यांना सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल. नाथ महाराज जो काही नवरा सांगतात तो नवरा आपला प्रपंचातला खराखुरा नवरा नाही. तर तो कोणता नवरा सांगतात? कामरूपी देहरूपी, आपल्या देहामध्ये जो कामरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे तो नवरा नको म्हणतात. काय? जो आपल्या देहामध्ये कामरूपी वासनारूपी जो नवरा आहे ना, क्रोधरूपी जो नवरा आहे ना, तो नवरा नको म्हणतात. मग अशी विषय महिलांना आवडतात, पुरुष मंडळींना आवडतात. मग या माध्यमातून आजच्या अभंगाचं रूपक करून दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिक रायाने फेकलेल्या विटेवर जी उभी आहे ना, भूवैकुंठ पंढरी पांडुरंग परमात्माच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती. अनादि काळापासून ती भगवती माता आली. अनादि म्हणजे अनादि, आज याचा अंतही लागत नाही असा काळ. आता एक प्रश्न खूप मोठा निर्माण होतो. आता एवढ्या मंडळीमध्ये जर उत्तर देता आलं तर देण्याचा प्रयत्न करा. हा, कोंबडी आधी का अंडी आधी? बोलता येतं ना. महिला मंडळ, कोंबडी आधी का अंडी आधी? कोंबडी आधी. कोंबडी नसती तर अंडी आली असती का? आणि अंडी नसती तर कोंबडी आली असती का? याही प्रश्नाचं उत्तर अजून कोणाला देता आलं नाही. पुढचा दुसरा प्रश्न तुम्हाला असा, झाड आधी का बी आधी? काहीतरी उत्तर सांगा ना. आणि बी नसती तर झाड आलं असतं का? झाड नसतं तर बी आली नसती. माझे नाथ महाराज म्हणतात पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते. चंद्र सूर्य सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य होते पायी, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, 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 कानोबा तेरे तेरे ते. नाथ बाबा म्हणतात पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे थे. पहिले कुठंच काही नव्हतं. चंद्र नाही, सूर्यही नाही, ताराही नाही, दगड नाही, माती नाही, काहीच नव्हतं. मग हे सगळं आलं कुठून?
तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिलं कुठंच काही नव्हतं. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, दगड नाही, माती नाही, काहीच नव्हतं. तिथं एक ढालगज निर्माण झाली. ढालगज हा शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? ढालगज हा शब्द व्याकरणामध्ये चला, स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? स्त्रीलिंगी. मग थोडक्यात काय, ह्या आदिमाया शक्तीची उत्पत्ती एका क्षणात झाली आणि तिने ही सृष्टी एका क्षणात निर्मित केली. मग संत महात्मे म्हणतात एक ओम भाऊश्याम, तीच ते जग. तो भगवान परमात्मा नटला ना, तीच ते जग. तिने या आदिमाया शक्तीने एका क्षणात ही सृष्टी निर्माण केली. मग या संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात, मग त्या देवाला शरण जायचंय. अनादी काळापासून ती भगवती माता आली ना, म्हणून त्या संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगत, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून संत महात्मे म्हणतात ना, तुम्हाला आम्हाला शरण जावं लागेल. संत ज्या मार्गाने गेले ना, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. आपण जातो का? नाही जात. काही संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत नाही. काही लोक म्हणतात माझ्यासारखं कोणीच नाही. आहे ना, आता आहे ना, मी जसं आहे तसं, माझ्यासारखं कोणीच नाही, म्हणजे स्वतःला अहंकार, परंतु तेच कोणाचं ऐकत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करण्याकरता बसल्या. तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. सासूबाईची देवपूजा आटपली. देवपूजा आटपल्यावर देव घरामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? त्यांचा देवघरात घंटी नव्हती, मोठा घंटाच होता. त्यांचा देवघर मोठा असल्यामुळं त्यांच्या देवघरामध्ये मोठा घंटा होता. ती इकडे तिकडे तो घंटा शोधू लागली, पण तिला काही तो घंटा मिळेना. तिनं सुनबाईला आवाज दिला, अगं सुनबाई घंटा कुठे ठेवला? थांबा म्हटले आत्याबाई, 2च मिनिटात आली. सुनबाईनं पळत पळत घंटा आणला आणि सासूबाईच्या हातात दिला. सासूबाईनं हा घंटा हातात घेतला, बैला तर बर्फासारखा थंडगार पडलेला. सासूबाई म्हटले, अगं सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? ते म्हटले आत्याबाई फ्रीजमध्ये होता. अगं घंटेची जागा फ्रीजमध्ये असते का देवघरामध्ये? गप्प बसा म्हटले आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही, मध्ये मध्ये तोंड घातलं शिवाय राहत नाही. म्हणजे हिलाच काही कळत नाही आणि ही दुसऱ्याला सांगते. कसं आहे ना आत्याबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी यूट्यूबला बघत होते आणि त्या यूट्यूबमधल्या माणसाने असं सांगितलं होतं, कांदा लसणाची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. तिला माहित नव्हतं ना, तासाला घंटा म्हणतात, हिंदीतून तासाला घंटा म्हणतात, म्हणून तिनं फ्रीजमध्ये घंटा. असं म्हणजे काही जीवनामध्ये येतात असताना म्हणजे स्वतः सुद्धा काही म्हणजे कळत नाही आणि दुसऱ्याला ते शिकवायला जातं. पण आपण असं म्हणा, मला जे येतं ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा ह्या जगामध्ये खूप माणसं हुशार आहे. खरंच म्हणाच. कारण की असं समजा की आपल्याला जे येतं ते खूप कमी येतं. जिथं नम्रता धारण केली आणि तिथं भगवान परमात्मा आपोआप कृपा केल्याशिवाय राहत नाही. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंद, 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 तेने कोंडिले आनंद. नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद. असं समजा की नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंद. तो भगवान परमात्मा आपोआप कृपा करतो.
कारण की आपण नम्रता धारण केली, आपण देवाचं भक्ती जर केली तर आपल्याला तो भगवान उद्धार होणार आहे. आपण देवाचे चिंतन केलं तर आपल्या स्वतःचा उद्धार होणार, अन्यथा नाही. मग अनादी काळापासून ती भगवती माता आली. संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात, हे देवी माते, तू तुझे 9 अवतार घेऊन तू मूळ रूप बदललेस आणि तू एक माझ्या भक्तासमोर एक असली रूपाने आली, ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आदिशक्तीच्या रूपामध्ये आली आणि पुंडलिक रायाने फेकलेल्या विटेवर तू उभी माझी पांडुरंग आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी म्हणजे तो पांडुरंग परमात्मा. तू विटेवरी सकै बाई भोकरी कृपा. आपल्या प्रमाणात वेळ जाईल कारण की तो भगवान परमात्मा आहे. तो कधी आला? तो एका भक्तासाठी आला. अनादी काळापासून अभंगाचे प्रथम चरण. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन याती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. अनादी काळापासून ती भगवती माता या सृष्टीमध्ये आली. मग अनादी काळापासून तिला काय यावं लागलं? अनादी काळापासून ती भगवती माता या जगामध्ये आली. एक सुंदर उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशासाठी आली. एका राक्षसाने त्या भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. भगवान महादेवाची तपश्चर्या करण्याकरता बसला. त्याला ते भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेवाने जे काम सांगितलं तो ते काम करायचं. भगवान महादेवाचा तो इतका लाडका भक्त बनला ना, महादेवाने जे काम सांगितलं तो ते करायचा. ते काम करत असताना भगवान महादेवाला नवे नवे स्नान संध्या झाल्याच्या नंतर भगवान महादेवाला उठल्या उठल्या काय लागायचं? स्नान संध्या झाल्यावर भस्म, भस्म उठी रुंड माळा, म्हणजे तो भगवान महादेवाला भस्म लागायचा. तो ते भस्म रोज आणून द्यायचा. तो राक्षस इतका आवडता भक्त होता. तो राक्षस त्या भस्म आणून द्यायचा. आता भस्म आणून द्यायचा. एक दिवस त्याने असं झालं, या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नव्हता. आता त्याने असं ठरवलं, या विश्वामध्ये माणूस जर मेला नाही तर मग भस्म आणायचा कुठून? मग भगवान महादेवाकडे गेला. भगवान महादेवाला सांगितलं, महादेवा अहो 2 दिवस झाले या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नाही. काय सांगितलं?
या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नाही. आणि माणूस जर मेला नाही तर तुम्हाला भस्म आणायचा कुठून? माणूस जर मेला नाही तर तुम्हाला भस्म आणायचा कुठून? महादेवाने सांगितलं, हे बघ, ज्या दिवशी या विश्वामध्ये माणूस मरणार नाही ना, त्या दिवशी तू असं करायचं, जंगलामध्ये जायचं, जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. काय? जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. आता भगवान महादेव म्हणजे एकदा अतिशय भोळं दैवत. भगवान महादेवाने त्याला वरदान देऊन टाकलं. काय? तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होणार. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होणार. महादेवाने त्याचं नाव भस्मासूर ठेवलं. आता त्याला वाटलं आपल्याला जी शक्ती प्राप्त झाली ती कोणालाच नाही. मग त्याला ती शक्ती प्राप्त झाली. त्याला वाटलं, अरे आपल्याला आता या जगामध्ये कुणाचीच भीती नाही. आपल्याला फक्त एकमेव फक्त भगवान महादेवाची भीती आहे. आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवू त्याचं भस्म होणार. त्याने असं करता करता अनेक माणसं मारली. असं करता करता अनेक माणसं मारत आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा तो भस्म व्हायचा. त्याला वाटलं आपल्याला जी शक्ती प्राप्त झाली, आपण आता अमर झालो, आपल्याला आता कुणाचीच भीती नाही. आपल्याला फक्त भीती कोणाची? भगवान महादेवाची. मग आपणच असं करायचं म्हणे, भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा. उपकारावर अपकार. माऊली सुद्धा म्हणतात, तेथिल्या लागी कृपेवर हो, तेथीची होय मी अभिचारो, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन म्हटला, देवा मी काय तुला भस्मासूर वाटलो का? माझ्या चुलत्या काक्यांना मारायला? ज्यांनी माझ्यावर उपकार केला त्यांना मारायचं सांगतो देवा तू? अर्जुन म्हटलं, मी काय भस्मासूर आहे का? त्यांनी ठरवलं, कोणा? या भस्मासुराने ठरवलं महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा. महादेवाने पाहिलं लांबूनच, अरे भस्मासूर माझ्याकडे येतोय, मला मारण्याकरता येतं, 100% हा मला मारण्यासाठी येतोय. भगवान महादेव भयभीत झाले. भगवान महादेवाला वाटलं आपल्याला आता आपण कुठं जावं, म्हणून ते भयभीत झाले. त्यांनी ते पळत सुटले. पळत पळत ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मला वाचवा म्हणे. ब्रह्मदेवाने सांगितलं, महादेवा वरदान तुम्ही दिलंय, मी तुम्हाला वाचू शकत नाही. वरदान देताना विचार करायचा होता म्हणे राक्षसाचा, मी तुम्हाला वाचू शकत नाही, पुढे जा म्हणे. भगवान महादेव डायरेक्ट भगवान विष्णूकडे गेले. विष्णूकडे गेल्यावर विष्णूला सगळा प्रकार सांगितला महादेवाने. भगवान विष्णूला प्रकार सांगितल्यावर भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे महादेवा, मी तुम्हाला वाचवतो. आता महादेव बाजूला झाले. तो भस्मासूर बघितला. तो भस्मासूर तिकडून कैलास लोकांमध्ये येतो असताना तो भस्मासूर त्या भगवान महादेवाच्या पाठीमागं पळत होता. आता भस्मासुराला पाहिलं भगवान महादेवाने, विष्णूने पाहिलं. विष्णूने म्हटला, महादेवा तुम्ही सरका म्हणे बाजूला, मी बघतो. मग भगवान महादेवाने पाहिलं. तो भस्मासूर दिसल्याबरोबर आहे ना, लगेच त्या भस्मासुराच्या समोर जाऊन उभा राहिला. विष्णू महादेव त्या भस्मासुराच्या समोर येऊन उभा राहिला. आता तो भस्मासूर इतका क्रोधमान झालाय, त्याच्या डोळ्यातून रक्त बाहेर येत होतं, इतकं म्हणजे थरथरा कापत होता. आणि पाहिल्यावर ते भगवान महादेव बाजूला झाले आणि भगवान विष्णू पुढे आले. भगवान विष्णूने पाहिल्याबरोबर सांगितलं, महादेवा या राक्षसाला हटवायचंय, या राक्षसाला थांबायचंय आणि तुम्हाला वाचवायचंय. परंतु भगवान विष्णूने सांगितलं की मला आता देवाच्या रूपामध्ये शक्य नाही, मला आता देवाच्या आणि माणसाच्या रूपामध्ये शक्य नाही, मला आता स्त्रीच व्हावं लागेल. कारण की पूर्वीच्या काळचे राक्षस असे होते, स्त्रियांना बघितलं का ते शांत होत होते. मला आता स्त्रीच व्हावं लागेल. म्हणून त्या भगवान विष्णूने विष्णू रूप मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीच्या संगे भस्मासूर संगे भस्मासूर मेला म्हणजे त्या मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केल्यावर तो भस्मासुराच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. भस्मासुराच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. ती मोहिनीने काय वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये त्या भस्मासुराला आणलं. तो भस्मासुरही तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि सांगितलं,
त्या मोहिनी रूप मोहिनीने सांगितलं, राक्षसा मला मारू नको, मी तुझ्या संग लग्न करते म्हटलं. काय म्हटली ती मोहिनीने सांगितलं, राक्षसा तू मला मारू नको, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आता तो शांत झाला. शांत झाल्यावर ती म्हटली, हे बघ मी तुझ्या संग लग्न करते, पण आमच्या खानदानी लोकांचा समाचार असा आहे, नवरी ज्या वेळेला 5 वेळा नवरी जसं नाचेल तसं नवरदेवानं नाचायचं. काय सांगितलं तिनं, जशी नवरी नाचेल तसं नवरदेवाने 5 वेळेला नाचून दाखवायचं. तो राक्षस म्हटला, अगं 5 वेळा का 100 वेळा नाचतो म्हटला. काय तो भस्मासूर म्हटला 100 वेळा नाचतो. नाचू लागली. ती मोहिनी देखील नाचू लागली. मग आता एक विचार करा, ज्याने जगाला सगळ्या जगाला नाचायला शिकवलं तो जगाचा बाप किती सुंदर नाचत असेल. तो नाचू लागला. ती विष्णुरूप मोहिनी नाचू लागली, तो राक्षसही नाचू लागला. तेवढ्यात विष्णू रूप मोहिनीने सांगितलं, आता आपल्याला मारण्याची एवढीच संधी. का तो नाचण्यामध्ये पूर्णपणे दंग झाला ना, आपल्याला आता एवढीच मारायची संधी. म्हणून तिने आपला नाचता नाचता तिने आपला हात कमरेवर घेतला. त्या भस्मासुराने देखील त्याचा हात कमरेवर घेतला. तिने नाचता नाचता आपला हात खांद्यावर घेतला. त्या भस्मासुराने देखील खांद्यावर घेतला. नाचता नाचता नृत्याचा प्रकार म्हणून तिने स्वतःचा हात डोक्यावर ठेवला. त्या भस्मासुराने देखील डोक्यावर ठेवला. मग तिला युद्ध करावं लागलं का? माणसाच्या याच्यात देवाच्या याच्यामध्ये असती तर युद्ध करावं लागलं असतं. स्त्रीच्या रूपाने आली का आली? अनादि निर्गुण प्रगटले भवानी, निर्गुण प्रगटली भावानी, महिषासुर मर्दाला लागुनी, महिषासुर मर्दाला लागुनी, विविध तापाचे करावया ताडणी, विविध तापाचे करावया ताडणी, भक्ताला की तू पावस दिवाळी म्हणे, आईचा जोगबा 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 मागेन, आईचा जोगबा 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 मागेन, मागेन आईचा जोगवा मागेन, गांबे उदे उदे गांबे उदे गांबे उदे गांबे उदे, आई रेणुका मातेचा, उदे आई पारण मातेचा, उदे, आणि मनू देवीचा, उदे उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला, आई कृपा करे माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करे माझ्यावरी जागवी थोरात सारी, आई गोंधळाला ये, भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडील भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडील भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडील भवानी गोंधळाला ये, ऐराचा उदे उदे. काही कळलं का? म्हणजे ती आदिशक्ती या ज्या विश्वामध्ये आली कशा करता? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशा करता? मोह महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर भस्मासुर यांचा नायनाट करण्याकरता. आदिदेवी अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती. कशा करता? पोत ज्ञानाचा पाजळती, ज्ञानाचा उजेड देण्याकरता ती आणि उदो उदो भक्त नाचती. म्हणजे ते भक्त आनंदाने तिच्यामध्ये नाचतात. सर्व भक्त तिच्या आनंदामध्ये नाचतात. म्हणून देवाचं नामचिंतन करा. ते भक्त आनंदाने नाचतात. आता काही काही लोकांना सांगितलं ना, आळंदीची वारी करा, पंढरीची वारी करा. देवाने सांगितलं ते ऐकत नाही. आळंदीची वारी करा, पंढरीची वारी करा, कीर्तनाला चाला, भजनाला चाला. आता एवढेच लोक आहे का म्हणे गावामध्ये? हा, परंतु बघा, कीर्तनाला भजनाला आल्या नाही तर काय होतं बघा. एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुमच्याही सुद्धा काम येईल. एक माकड आणि माकडीन दोघ जण झाडावर राहत होते. कोण? माकड आणि माकडीन. महिला मंडळ कोण राहत होतं?
तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी बी पुढे जात नाही. माकड माकडे दोघं जण असे गप्पा मारत होते. दोघं जण गप्पा मारित असताना ती माकडीन त्या माकडाला म्हणती काय हो. परंतु तेवढ्यात विहिरीतून एक आकाशवाणी झाली. तिथं जवळच विहीर होती. त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य देह प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. म्हणजे असं सांगत असताना ती माकडीन त्या माकडाला म्हणते काय हो मारायची का उडी. कोण. ती माकडीन त्या माकडाला म्हणते काय हो मारायची का उडी. अहो मनुष्य देह प्राप्त होत आहे. ती माकडीन थोडी भावनिक होती. ती म्हटली मारायची उडी. तो म्हटला तुला कशाला पाहिजे मनुष्य देह. अहो मनुष्य ते ती म्हणते अहो मनुष्य देह काय एवढं सोपं आहे का म्हणे. मनुष्य देह मिळतंय मारा म्हणे उडी. मला नको म्हणे मनुष्य देह नको मला. काय मनुष्य देह मला नको म्हणे. अहो मारा म्हणे उडी आपण चला मारू उडी. तो म्हटला तो लईच आग्रह आहे ना चल मारू म्हणे उडी. पण हे बघ मी उडी मारायची तू तशीच राहायची. काय सांगितलं. मी उडी मारायची तू तशीच राहायची. म्हणे तुम्हाला एवढा विश्वास नाही का. तिनं सांगितलं पाहिजे तर माझा हात पकडा. 1 2 3 म्हटलं का दोघांना सोबत उडी मारायची. त्याने ठरवलं. तिनं असा हात घट्ट पकडला दोघांचा आणि उडी मारली. कशात लक्षात ठेवा विहिरीत उडी मारली. आता विहिरीत उडी मारल्यावर त्या माकडाचा झाला पुरुष आणि माकडीची झाली सुंदर स्त्री. दोघे विहिरीच्या वरती आले बरं का गोपीनाथ महाराज. दोघे विहिरीच्या वरती आले. ती त्याला म्हणते काय हो तुम्ही खूप सुंदर दिसता. तो तिला म्हणतो तू पण खूप छान दिसती. ती म्हटली आता कौतुक करणं बस झालं. चला म्हणे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय ना कुठंतरी एखाद्या संस्थेवर जाऊ गुरु करू. तुळशीमध्ये पवित्र अशी माळ घालू. कीर्तन काय भजन काय आणि ह्या देहाचं सार्थक करून घेऊ. काय सांगितलं मनुष्य देह प्राप्त झाला या देहाचं सार्थक करून घेऊ. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू. कीर्तन काय भजन काय. तो म्हटला मला ही कीर्तनाचं आणि भजनाचं काही नको सांगू. मनुष्य देह प्राप्त झालाय ना मला ही कीर्तनाचं आणि भजनाचं काय सांगू नको. माझं खाऊन पिऊन बरं आहे. कोण म्हटलं माकड. माकड म्हटलं अहो चला एखादी तुळशीची माळ घालू. आळंदी पंढरीची वारी करू. कीर्तन काय भजन काय एवढं सगळं सार्थक करून घेऊ आणि ह्या देहाचं सार्थक करून घेऊ. कोण म्हटलं माकड. म्हणून आताच्या बायका कितीही माकडांना सांगतात पण माकडं सुधारायला तयार नाही. माकडाबद्दल सांगते माणसाबद्दल नाही. गैरसमज करू नका. ती माकडी म्हटली अहो चला. तर माकड म्हटलं मला काही नको. मला माझं खाऊन पिऊन बरं आहे. माझं मन मला मनुष्य देह नको. ते ऐकायलाच नाही. अहो ऐका ऐका. त्यानं लगे टाकली उडी पुन्हा. आता माकडाचं काय झालं. पुरुषाचं काय आला माकड झाला. ते माकड वरती आलं पुन्हा. माकडवर आलं आणि ती सुंदर स्त्री. आता दोघांचं ती स्त्री हे माकड कसं दिसत असेल ओ जोडा. तेवढ्यात त्या प्रजेचा राजा तिथं फिरण्याकरता आला आणि त्यानं ती सुंदर स्त्री बघितली. आणि हे माकड ते सुंदर स्त्रीचा हात धरून तो राजा घेऊन चालला. आणि हे माकड मागून म्हणत होतं माझी बायको माझी बायको. आता मला एक सांगा त्या माकडाने किती सांगितलं माझी बायको तेव्हा त्या माकडाला बायको मिळेल का. म्हणून आताच्या काळात माकडांना बायका भेटत. म्हणून आपल्याला देहाचं सार्थक करायचं ना म्हणून जर म्हणतात. मग संत महात्मे तुम्हाला आम्हाला विनंती करतात की बाबांनो देवाचं नामचिंतन करा. देवाचं नामचिंतन करा. देवाचं नामचिंतन नाही जर केलं तर काय होईल. हे जरी नाही कालं दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. 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 पिंगळा माघारी बोली बोलत देखा. पिंगळा माघारी बोली बोलत देखा. पिंगळा माघारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या जय हो. मल्हारीची वारी मल्हारीची वारी करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदया दान मागायाचं 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 दात बने घ्या गा कोणी दाताचं दात बने घ्या गा कोणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 महिला मंडळ तुमचा आवाजच नाही आला टाळ्या वाजवल्यात तुम्ही समोर बघितलं ना एवढा आनंदामध्ये गुंगून जावं लागतं तेव्हा देवाची प्राप्त होती अन्यथा नाही मग संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात एकीनेही टाळ्या वाजवल्याने आपण इथंच तर चुकतो मग देवाचं नामचिंतन करा देवाचं नामचिंतन करा आपण करायला तयार होत नाही हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल सरत शेवटी बा काळ बांधून नेल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल पिंगळा माद्वारी बोली बोलत देखा पिंगळा माद्वारी तुमची फजिता त्या माकडासारखी होईल का माकडासारखी म्हणून देवाचं नामचिंतन कर संत महात्मे तुम्हाला आम्हाला वेळोवेळी विनंती करतात अंबे जगदंबे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती त्या जगदंबा मातेचा उदो उदो भक्त नाचती म्हणजे त्या जगदंबा मातेच्या गोंधळामध्ये तुम्हाला आम्हाला नाचायचे आता आपण 11 दिवस नवरात्र महोत्सव ठेवलाय कीर्तन महोत्सव ठेवलाय मग कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर त्या जगदंबा मातेला देखील बोलवणं गरजेचं आहे कारण की आपण 11 दिवस आपण लगातार कीर्तन करणार आहोत त्या अंबा मातेला बोलायचं आहे अंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये कारण की तुझा गोंधळ चालू आहे ना तू आमच्या गोंधळाला ये तुझ्या नावाचं जागरण ठेवलंय तू आमच्या जागरणाला ये का संत महात्मे वेळोवेळी विनंती करतात की ए आंबे तू आमच्या गोंधळाला ये तुझं नावाचं जागरण ठेवलंय म्हणजे आमच्या तू गोंधळाला ये अभंगाचं दुसरं चरण गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा ये ओ जगदंबे जगदंबे
पीठ तू आंबे खरी तर तू तुळजापूरची आहे. कुठून आली हे काही सांगता येत नाही. आता ही मनुदेवी सुद्धा कोणाला सांगता येईल का? कोणाला सांगता येणार, कारण की एक छोटीशी मुलगी होती म्हणतात, असं ऐकायला मिळालं बरं का मला. एक छोटीशी मुलगी होती, कारण की ती आता यांना संतांना म्हणजे सर्वांना भक्तांना पावतेच ना, कारण की तिचा इतका मोठा उत्सव. कारण की तुम्ही एक ते काय पंचमी साजरी करतात ना, पंचमीसाठी सगळ्यांची सेवा घेतल्या जात नाही, कारण ती देवी 5 लाख आणि 6 लाख, कारण की एवढा उत्सव मोठा होत नाही ना. मग त्यामध्ये ही कीर्तन रूपी सेवा ठेवली ना तुम्ही, हे खूप अगदी म्हणजे महिलांसाठी सुद्धा चांगलं आहे. कारण की महिला बी त्या अनुषंगाने इथं येतात, म्हणजे कारण की महिला म्हणजे सेवा तिची एकट्याच, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पंचमी करतात त्यावेळेस एकच माणसानं पंचमीच्या टायमाला दिवी घेतात, सगळ्याची सेवा घडती का? नाही घडत. मग तिचा ह्या उत्साहामध्ये सगळ्याच्या हाती थोडं 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 पुण्य जातच ना, म्हणजे सगळ्याच्या हातून ही सेवा घडते. मग सगळ्याच्या हातून घडलीच पाहिजे, कारण की आपल्याला त्या देवी मातेला गोंधळाला बोलायचं. गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे खरी तर तू तुळजापूरची आहे. तुझ्या नावाचा गोंधळ घातलाय ना, मग संत महात्मे देखील गोंधळ घालतात. येई ओ विठ्ठला विठ्ठला गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे खरी तर तू तुळजापूरची आहे, आणि तुझ्या नावाचा इथं गोंधळ घातलाय ना, मग आता त्या गोंधळच करायचंय आपल्याला, गोंधळच करायचं. ए गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ए गांबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग अंबाबाई ग संबळ वाजला, गोंधळाला आवाज घुमू लागला, आवाज घुमू लागला, गोंधळाला आवाज घुमू लागला, गोंधळाला आवाज घुमू लागला, तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, तुझा गोंधळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, केला थाट माटाई सजला मंडप दारी केला थाट माट, एक गोंधळाला सोन पान घाट, कवड्याचा लागली आसाई तुझा लळा लागला, लागली आसाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, 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 भरल्या 5 परड्याई भक्ती ग भावान, भरल्या 5 परड्याई भक्ती ग भावान, रातभर जागर चाले तुझ्या उद्गरान, रातभर जागर चाले तुझ्या उद्गरान, कवड्या साज घालून आराधी डोलू लागला, कवड्या साज घालून आराधी डोलू लागला, जय हो मनुदेवी माता की जय, आई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग
एखादी आई उठल बर का. महिला मंडळ आवडलं नाही ना. तुमचा टाळ्यांचा तर आवाज आहे ना. हात दिले नाही का तुम्हाला देवानं. हात दिले ना. वाजवा ना टाळ्या मग. तिचा गोंधळच करायचा आहे. नाथ बाबाच म्हणतात गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. तिचा गोंधळच घालायचा आहे. नाथ बाबांना काही साधकांनी प्रश्न केला का हो नाथ बाबा तुम्ही म्हणतात तुम्ही गोंधळ केला का. नाथ बाबा म्हटले हो आम्ही गोंधळ केला. आम्हीच काय गोंधळ करतो मोठ्या मोठ्या ऋषी मुनीने देखील तिच्या नावाचा गोंधळ केला. मग कोणी केला. व्यास वशिष्ठ तुका गोंधळी व्यास वशिष्ठ तुका गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळे व्यास वशिष्ठ सुख गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाच ताती सो मेळे नाच ताती सो मेळे नाचताती सोमेळी नाचताती सोमेळी द्वैत भाव विसरुनी बळी द्वैत भाव विसरुनी बळी द्वैत भाव विसरुनी बळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळते आंबे तुझ्या गोंधळी आंबे तुझ्या गोंधळी खेळती आंबे तुझ्या गोंधळी आंबे तुझ्या गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे 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 येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहमेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. थोडं त्याचं चिंतन नंतर करू तर भगवान परमात्म्याचं भजन करूया. वरती हात घ्या महिला मंडळ. घ्या वरती हात करा ताट. बघू द्या मला कोणाला 2 1 4 आहे. महिला मंडळ करा ना वरती ताट. चला ताई आपण चहा पिऊन येतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार उबार कुमार जय जय विठोबार कुमार उबार 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 कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार उबार कुमार जय जय विठोबार कुमार उबार कुमाई उबार कुमाई उबार कुमाई ठोबा 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 उबार कुमाई उबार कुमार. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहमेळी. व्यासांनी देखील त्या जगदंबा मातेचा गोंधळ घातला. व्यासांनी आपल्या 18 पुराणाची रचना केली तेव्हा त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. मग वशिष्ठांनी देखील आपल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं आणि त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. पुढे शुक्राचार्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये गोंधळ घातला. शुक्राचार्यांनी गंगेच्या कडेला परीक्षित राजाला भागवत सांगितलं आणि शुकमुनी ते आवडते झाले. तेही प्राणमुनी परवते मज आवडते निरुते ते भक्त चरित्र ते प्रशंसती. जे भक्त माझे गुणगान करताना ते भक्त मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. भगवान परमात्मा सांगतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. म्हणून ते
भक्त चरित्रात म्हणजे इतकं भगवान परमात्मा सांगतात. म्हणजे ते व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोम मिळी. तर भगवान परमात्मा एकटा येत नाही. ज्या पुंडलिक रायाच्या दरबारामध्ये महाद्वारामध्ये तो भगवान परमात्मा एकटा येत नाही. महादेवाने एकदा गोंधळ घातला. स्वतः एकटे महादेव नव्हते, त्यांच्या संग रंभा होत्या. काकड्यामध्ये प्रमाणाने रंभा अप्सरा सगळे देव एका रांगीत उभे राहून रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. सगळे देव एका रांगेत उभे राहतात. आजही पुंडलिकाच्या पायरीजवळ पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये आजही सगळे देव दर्शनाला येतात. मग तू इथली नसून तू कुठली आहे? आणि तू असून ते एका अनादी काळापासून तू भगवती माता याच्यामध्ये आली आणि तू एकटा सगळ्या जगासाठी नाही, एकटा भक्ती पुंडलिकासाठी आली का? तर फक्त मी पुंडलिकासाठी आले. अभंगाचे शेवटचे मुकुट माने पुंडलिका मुकुट माने पुंडलिका मुकुट माने पुंडलिका. 33 कोटी देवनायका 33 कोटी देवनायका. गोंधळ घालतील कौतुका गोंधळ घालतील कौतुका. एका जनार्दनी नाचे देखा एका जनार्दनी नाचे देखा. गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे. मूळ पीठ तू आंबे बोला मूळ पीठ तू आंबे. मूळ पीठ आंबे
मूळ पीठ तू में गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मुकुटमणि पुंडलीकम 33 कोटी देवनायकम गोंधळ घाली सकौतुक एका जनार्दनी नाचे देक. तुमच्या पुढे जसा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला, जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल ते माझे वैकुंठवासी शामराव महाराज पवार यांचं काय जे घ्यायचं असेल ते घ्या, नाहीतर इथं सोडून द्या. झालेली मनोदेवीच्या चरणावर सेवा समर्पित करून, आपल्या हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर समर्पित करून तुम्हा सर्व टाळकरी वारकरी माळकरी झोपलेले बसलेले उठलेले पलीकडं सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होऊन आणि आपल्या ज्यांनी ही सेवा घेतली उषाताई बाळासाहेब साळुंके यांच्याकडून ही सेवा करण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांचं मायबापांचं दर्शन झालं. सेवेला इथंच पूर्णविराम आणि आपल्या त्या संतांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली आ जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरी वेडे वाकुडे उतरे आ नाही उच्चारिला अधिकार मी आपुला तुका मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम